जळगावच्या ओसरखेडा धरणाच्या खडीकरण रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येते। राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तसा आरोप केला आहे। खडीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याची पाहणी त्यांनी केली। त्यानंतर यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे, कारण हा रस्ता हाताने सुद्धा उकरून काढता येतोय। स्वतः रोहिणी खडसे यांनी आपल्या हाताने हा रस्ता उकरून काढल्याचं आपल्याला दिसून येते। दरम्यान भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। तर जळगाव जिल्ह्यातील ओसरखेडा धरणाकडे जाणाऱ्या 4 किलोमीटरच्या खडीकरणाच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडून 14 कोटी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। मात्र कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा रस्ता बनवला जात असल्याचं दिसतंय, कारण हा रस्ता फक्त हाताने उकरून काढता येतोय। त्यामुळे गाड्या जेव्हा याच्यावरून जातील किंवा चालत लोक जातील त्यावेळेला या रस्त्याची काय अवस्था होईल त्याचा अंदाज आपण बांधू शकतो। दरम्यान या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।